So hello guys, welcome back to our new vlog. ठीक आहे, माझा पण आताच आली मी आज घरी रक्षाबंधनसाठी. हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन सगळ्यांना. आणि रक्षाबंधन बघा आता आम्ही पुढे कसं सेलिब्रेट करतो त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू व्लॉग बघावा लागेल, स्किप न करता. हो की नाही चैतन्या? तेव्हा तुम्हाला सगळी फन एन्जॉयमेंट पुढे बघायला मिळेल. आणि मी साडी घातली आहे, तो फुल लुक पण तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने. माझा एवढाच लोक आहे. चैतन्याने शॉर्टकट घातला आज. शॉर्टकट हिच्या आवरायच्या आधी माझं आवरून झालं. ओके गाईज, तो आता आम्ही चाललेलो आहे. आता मी मम्मीच्या घरी आहे आणि इथून आम्ही जाणार आहे माझ्या आजीच्या घरी. म्हणजे आजीच्या म्हणजे मामाच्या घरी जाणार आहे आम्ही, कारण प्रत्येक वेळेस तिकडे सगळे येतात. मिलते है अगली पार्ट पे. आता आम्ही बसलोय गाडीत आणि चाललोय आजीच्या घरी. सगळेजण बघा. मी पुढे बसली, दिसणार नसेल पण हाय. दिसणार नसेल पण तरी पण हाय, कारण ती पुढे बसते. आम्ही थोडी शॉपिंग केली, राख्या वगैरे घेतल्या. माझा पाय सॉरी. आणि ना एक विषय असं झालंय की नुसतं पाऊस येतोय आणि साडी घातली त्याच्यामुळे इरिटेट होते. चिखल त्याच्यामध्ये हे असे पोरं. चला जाऊया घरी. आता चाललो आम्ही सिडकोला, म्हणजे माझ्या आजीकडे. माझ्या मम्मीच्या आईकडे. सो आता आम्ही आलेलो आहे मामाच्या घरी. ह्या मामाच्या दोन मुली, हर्षिका अँड भूमिका. काय नाव आहे तुझं? भूमी. हाय बोल. आणि ही हर्षिका आणि एक मुलगा पण आहे अजून. आणि हिला आता तुम्ही ओळखलंच असेल, हे कोण आहे. आता आम्ही राखी सेलिब्रेट करतो. पण ना थोडे मुलं नाही आले नाही. मुलं म्हणजे अजून थोडेसे भाऊ पेंडिंग आहे, कारण टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे टोटल. 9 त्याच्यामुळे आता इथे फक्त 1 2 3 अवेलेबल आहे, बाकीचे येतात. त्यासाठी आम्ही थांबलोय. आणि आम्ही 9 भावांना 1 2 3 4 आणि अजून एक 5 बहिणी. तुम्हाला ना रक्षाबंधन म्हणजे आज आम्ही राखी बांधू ना, तेव्हा तुम्हाला काय दिसत? राखी नाही असते ती. राखी काय राखी बंधन. आणि मग तुम्हाला पुढे कंटिन्यू बघायला मिळेल. सगळ्यांमध्ये मी सगळ्यात मोठी आहे, या सगळ्यांमध्ये नाही अजून पण मोठी. त्यानंतर आम्ही रक्षाबंधन स्टार्ट केलं. मी सगळ्यात मोठी असल्यामुळे सगळ्यात आधी मी सगळ्यांना ओवाळते, त्यानंतर मग माझी बहीण, मग अजून छोटी बहीण, मग अजून छोटी, मग अजून असं आम्ही 5 बहिणी लाईनशीर ओवाळतो. आणि आम्हाला 9 भाऊ असल्यामुळे खूप वेळ जातो, कारण एवढ्या सगळ्या भावांना एवढ्या 5 बहिणी राखी बांधतात, त्यामुळे सेम रिपीट प्रोसेस होते आणि ती खूप लेंदी प्रोसेस होते, पण मजा येते. आणि लहानपणापासून आम्ही असंच रक्षाबंधन सेलिब्रेट करत आलो आहे, त्यामुळे खूप मजा येते. रक्षाबंधन, भाऊबीज असली की आजीच्या घरी जायला मजा येते. आणि आम्ही मोस्ट ऑफ द टाईम रक्षाबंधन हे माझ्या आजीच्या घरी सेलिब्रेट केलेले आहे. तुम्ही कुठे कुठे रक्षाबंधन सेलिब्रेट करतात कमेंटमध्ये नक्की सांगा. रक्षाबंधन असले की एक मजा वेगळीच असते, कारण एवढ्या सगळ्या भावांना राखी बांधायचं आणि मग त्यामधून खूप सारे गिफ्ट्स पण मिळतात. 9 भाऊ आहे, त्यातले काही भाऊ छोटे आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं गिफ्ट्सची अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. पण तरीही कॅडबरी वगैरे देतात. पण जे मोठे भाऊ आहेत ते खूप छान असे गिफ्ट्स देतात, ड्रेस, साडी. आता माझं लग्न झालं, त्यामुळे माझी लग्नानंतर पहिलीच रक्षाबंधन होती, त्यामुळे मला सगळ्यांनी साडी दिली आणि बाकीच्यांना मग कॅडबरी, सेलिब्रेशन, अशा छोट्या गोष्टी सगळ्यांना दिल्या. काही बहिणी ज्या छोट्या आहेत त्यांना
भांडे वगैरे असे खेळण्याच्या वस्तू, आणि जे मोठे मोठे आहेत पण त्यांना ड्रेसेस वगैरे. आता सगळेजण ओवाळत नाही आहे, फक्त राखी बांधतात, कारण मग एवढ्या सगळ्यांना परत परत सेम रिपीट करायचं. मग त्यामुळे यावेळी शॉर्टकट घेतलं, एक जण ओवाळते आणि एक जण राखी बांधते. सो ही माझी लहान बहीण आहे आणि दुसरी पिऊ आहे, जिला तुम्ही सगळे ओळखतात. हा पिऊचा भाऊ आहे दर्शन. त्यानंतर मग माझ्या मामाच्या मुलींनी पण ओवाळलं. त्या दोघींना पण शॉर्टकटच सांगितलं, एकीने ओवाळा आणि मग दुसरीने राखी बांधा. त्या छोट्या छोट्या आहेत त्यामुळे त्यांना भाऊ पण थोडे हेल्प करतात, कारण ताट वगैरे पडायला नको, दिवा असतो. आमचं सेलिब्रेशन झाल्यानंतर माझ्या मम्मीचं आणि भावाचं म्हणजे माझ्या मामांचं पण सेलिब्रेशन असतं. माझे मामा पण 3 आहेत आणि माझी मम्मी धरून 3, म्हणजे ते पण 6 भाऊ बहीण आहेत. सो त्यांना पण खूप वेळ लागतो आणि माझ्या मम्मीकडेची खूप मोठी फॅमिली आहे, त्यामुळे रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं म्हटलं की खूप वेळ जातो. 1.5-2 तास निघून जातं, कारण सगळ्यांना सेम प्रोसेस करायची. तिथे आम्ही सगळे भाऊ बहीण हॅपी रक्षाबंधन सगळ्यांना विश करताना. त्यानंतर मामी पण आहे माझ्या, मग त्या पण राखी बांधतात. सो खूप मोठं सेलिब्रेशन होतं रक्षाबंधनचं. तर सगळे गिफ्ट्स वगैरे दाखवत आहेत, छोट्या छोट्यांना सेलिब्रेशन घेतले. मग त्यानंतर आम्ही गेलो रील शूट करायला. नवीन ट्रेंड इंस्टाग्रामला येईल. तू बस कवलं झालं पाणी हे पाडतंय ओला हा झाला. अरे बाप तू वॉटर तू चल रोल सचिनला. स्मॅकडाऊन डायरेक्ट. राहुल सर 2 शब्द बोला. पत्थर पे पत्थर मारे तो चिंगारी निघाले. रील शूट वगैरे करून झाल्यानंतर मी आले माझ्या सासरी, म्हणजे राहुलच्या मोठ्या भावाला ओवाळण्यासाठी. मी नेहमी दरवर्षी त्यांना ओवाळत असते आणि राखी बांधत असते. त्यानंतर चिकूला पण राखी बांधली. तुम्हाला सगळ्यांना चिकू माहितीच असेल. त्यानंतर मग आम्ही चिकूने तिच्या काकांना म्हणजे राहुलला राखी बांधली. ती बघा कशी ओवाळते. त्यानंतर मग तिने तिच्या पप्पांना पण राखी बांधली. तिने खूप एन्जॉय केलं रक्षाबंधन. हे तिचं फर्स्ट रक्षाबंधन होतं. काय खाते? पुरणपोळी. कामाली भाई बा नाही, मामीने पुरणपोळीचा स्वयंपाक केला. या पण मामीने असंच जस्ट जोकिंग. मग मी घरी आली आणि परत जेवण वगैरे गेलं. पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे होता. सो सगळ्यांनी व्लॉग पूर्ण बघा, लाईक आणि शेअर करा. थँक्यू.